नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. हे बघा, आज कुंभवडे गावातील बारावाडीतील लोक इकडे गंभीरेश्वर मंदिरकडे इलेले आहेत आणि आज गावची राखण म्हणतात. तो भाग मी आता तुमका दाखवणार आहे थोड्याच वेळात. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आमचं गंभीरेश्वर मंदिर आहे इकडे आणि हो मेन गेट पहिलो. आता मी मंदिरात जातोय तिकडे. तुमका दाखवते तिकडे गावची मंडळी काय करतात तयारी आधी. राखण म्हणजे काय हो भाग मी आता थोड्या टायमात दाखवणार आहे तुमका. आमचं टिप्पराचा म्हणून इकडे एक खांबा असा उभा केलेला आहे. इकडे टिप्पर याचे टिप्पराचा कार्यक्रम करतात त्याच्या. या पूर्ण असं आमचं मंदिर आहे गंभीरेश्वर मंदिर. याची बाजू देवळा पण आहे तिकडे. ही पोळ म्हणतात त्याका. गोल असं बांधलेली ही पोळ आहे पूर्ण अशी देवळा भोवतीने. आणि इकडे आता मी मंदिराकडे चाललो. इकडे माणसं जमली तिकडे आपल्या गावातले. गंभीरेश्वर मंदिर आहे इकडे. आणि इकडे आता राखण्यासाठी इकडे तांदूळ जमा करतात. इकडे सगळी गावची मंडळी आहे संपूर्ण. बघा, बाजू इकडे आमचा माऊली मंदिर म्हणून आहे. इकडे गंभीरेश्वर मंदिरच्या बाजू असं हे देवस्थान आहे. इकडे बाजू त्याच्या बाजूकडे गुरव समाजाची इकडे कुलगत म्हणून आहे. ते इकडे मंदिर आहे. इकडे बाजू बघा, हे आमचं गुरव समाजाचं मंदिर आहे. इकडे ही आमची कुलगत आहे.
हे आमचं गांगोधाम आहे. आणि इकडे बाजूक इकडे परिसर हा पूर्ण असो. इकडे मंदिरात बाजूक विठलाई देवी मंदिर म्हणून. विठलाई देवी मंदिराकडे इकडे लोक बसलेले आहेत सगळे. आणि इकडे विठलाई देवी मंदिर आहे इकडे. हे बघा, हे आमचं विठलाई देवीचं मंदिर. आणि इकडे आमच्या गावातली सगळी मंडळी बसलेली आहे. आबा गोठणकर म्हणतात ते काय, हे बघा, ते आता राखण्यासाठी इलेले दरवर्षीप्रमाणे. आता बघा, आता नागेश्वर मंदिरकडे चाललं. इकडे इकडे पूर्ण अशी आमची राय आहे. इकडे राय म्हणजे इकडे जंगल असतं, पूर्ण जंगल होता. आता बहुतेक कमी केलेला. आणि अशी झाडात आणि सावळी आहे पूर्ण अशी. आता मी नागेश्वर मंदिरकडे चाललंय. तिकडे हे आमचं नागेश्वर मंदिर आहे इकडे. हे आमचे मोहन काका आहेत. हे गावचे आमचे मोहन काका. बघा, इकडे मंदिरामध्ये इलेले आहेत. आता दर्शन घेतला नाही त्यांनी. आणि त्याला मी आता थोड्याच वेळात विचारतो. इकडे ही गावची राखण आजा, त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा तुम्ही काका. ही राखण कशासाठी केली जाता आणि काय त्याचं वैशिष्ट्य? ही राखण अशासाठी केली जाते की राब म्हणून जो पूर्वी चालायचा, म्हणजे वातर करणे, म्हणजे जाळप जाळणे, ही सुरुवात करण्याच्या आधी महाप्रसाद आणि देवाची म्हणजे रखवाली असा याचा अर्थ. म्हणून त्याला राखण म्हणतात. राखण म्हणतात म्हणजे या गोष्टीत देव तुमची रखवाली करतो, सांभाळ करतो असा. पूर्ण असे गावातले सगळे संबंध गावात आज एकही माणूस तुम्हाला इतर बाहेरच्या कामाला गेलेला दिसणार नाही. इथे येऊन देवाचा महाप्रसाद घेणार, नारळ ठेवून देवाचा कौल घेऊन रखवालीचा मग महाप्रसाद घेणार आणि मग प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार. धन्यवाद. प्रत्येक जण आपल्या घराकडून येतेवेळी तांदूळ, देवाला आपल्या रखवालीचा एक नारळ असं साहित्य घेऊन येतो. आणि अगदी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या इथे जमते. नाही म्हटलं तरी 700-800 माणसं इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. गजा देसाई आमचे पोलीस पाटील गावचे. आणि ते आता थोड्या टायमात आम्हाला जरा इकडे माहिती सांगतात देवळाबद्दल, या राखण्याबद्दल. गजाभाऊ, जरा माहिती सांगा या राखण्याबद्दल. काय देवस्थानात आहे ते सांगा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोमवारी प्रत्येक वर्षी या गंभीरेश्वर मंदिरामध्ये, नागेश्वर मंदिरामध्ये राखण केली जाते. ही राखण आज अशासाठी केली जाते की गावातील लोक जे काय राबराबावर म्हणा किंवा कवळ तोडणी म्हणा, भात कापणी म्हणा, अशी जी काय गोष्टी करतात रानं बेटात शेतात जाऊन, तर त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित आपलं त्यांचं कामधंदा व्हावा, सांभाळ व्हावा म्हणून राखण केली दरवर्षी जाते. त्याप्रमाणे या दशक्रोशीमध्ये अतिशय जागृत असं देवस्थान म्हणजे गंभीरेश्वर. त्याचप्रमाणे हे नागेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी गावचे लोक सगळे एकत्र येतात. दरवर्षी गुण्या गोविंदाने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतात. धन्यवाद मुलाखत दिला.
यूट्यूब क्या बघा यावर्षी गुरुवाडी यांका निमंत्रण हा जेवण बनवण्यासाठी इकडे आता जेवण बनवतात. आता आम्ही भाग तुमका दाखवतो इकडे जेवण करतो. इकडे आमचे गुरव बंधू इकडे बघा भात तयार झालेला होता जवळजवळ आणि इकडे घरने ते तुमका दाखवतोय. हे बघा कसे मोठे मोठे टोप असतात इकडे उतरत जातात डाळी बिळीचे. बघा ह्यो कायम भातावर असता. आता भात तयार झालेलो जवळजवळ. आता जरा असं थंड करूसाठी ठेवलेलो पानावर. आमचं संतोष गुरव म्हणून आणि आमचो रंजन गुरव कायम पाणी पुरवठा मंत्री म्हणून इकडे ठेवलेलो. कायम पाणी येत असता बघा ह्यो मोरी येता. तो कायम मोरी येत असता पाणी इकडे देणार. बघा ह्यो पाणी घेऊन जाता इकडे आणि इकडे टोपात ना वाचता पाणी. आता इकडे आदान ठेवलेला आणि आमचो बाजीराव गुरव कायम असं जेवण बिवण बनवणार. मोठ्या मोठ्या कार्यक्रमात असं जेवण बनवता. तुमका जर जेवण हवं असतात तर कॉल करू शकतात. ऐकलास काय बघा काय मस्त याचं जेवण असतं. एकदम सुरसुरीत जेवण बनवता ह्यो. तुमका जर ऑर्डर करूची असेल तर ऑर्डर करू शकतात. मोठ्या मोठ्या कार्यक्रमात असं जेवण मोठी मोठी बनवता. बघा टॉपच बघा केवढे आहेत ते. हे आमचे गावचे टॉप आहेत बघा. हे आमटीत केलेली बघा. जरा आमटी दाखव बाबा उघडून. आमटी दाखव उघडून बघा. ही आमटीच बघा कशी बनवला ना. एकदम सुरसुरीत आमटी बनवलेली आहे. असे सगळे पदार्थ बनवले जाणार आज आणि सगळे गावची मंडळी आज खाऊन तृप्त होणार. आता तुमका थोड्या टायमात दुपारी दाखवणार आहे तशी लोक जेवतात ती. आता भात तयार झालेला. आता ही डाळ पण तयार झालेली आहे बघा. असा पूर्ण असं उतरूच लागतं पूर्ण सामान्य. गावचे पूर्ण जेवण असतं बारावाडीचं. जेवणासाठी आमचे बाजीराव गुरव, रुपेश गुरव, पूर्ण गुरव बंधू यांना यावर्षी आमंत्रण आहे जेवण बनवण्यासाठी. त्या जेवणाची जोरात तयारी चालू आहे इकडे. बहुतेक जेवण झालेलं आता जवळजवळ. जोरात जेवणाची तयारी चालू झालेली आहे इकडे. बहुतेक जेवण झालेलं आणि आता थोडी 2 टोप शिल्लक अजून भाजी बनवायच्या. तर हे आमचे हे भाजी बनवली. आमचे बाजीराव गुरव आणि स्वतः राखण्यासाठी आता थोडी माहिती सांगतात. तर तुम्ही ऐका ही माहिती. देवाचं निवेद हा 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 प्रत्येक वाडीवर जेवण करायचं. आज गुरववाडी आहे. हा यंदा गुरववाडी या चान्स. सगळं गुरववाडी जेवण करणार आहे. नंतर पूर्ण गावात जेवण वाढणार. लोक जेवून जाणार घरी. धन्यवाद. बघा तांदूळ घेऊन इलेलो आता. बघा आमचो म्हणजे तांदूळ मंत्री आहे आणि हो रोवळच बघा केवढं. तो गावठी पट्टीचे रोवळी म्हणतात एका. आणि एका नावात दुसरा पिलपिला म्हणतात. बघा ती भरून आणतात आणि हे तांदूळ आता धुवणार. हे बघा अशी ही ती पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे. आता जेवण चाललेले आहेत. टायमिंग झालेलं आता 1 वाजलो. आता हे बघा हे आता जेवणासाठी लाईन लावणार तिकडे. बघा कसे दाखवते तुमका जेवण. हे बघा सगळे मंदिराकडे चालले आहेत आता जेवणासाठी.
काय विजय जेवण कितपत हा? हा ना व्यवस्थित भात येता काय विचारतोय जेवण कितपत हा? युट्यूब वर दिसतात नाही जेवण हो दादा जेवण कितपत छान झालाय काय कितपत जेवण कितपत झालंय हा तकलीवर कर दिसून जरा जेवताना दिसो का ना काय घेतलंय हे निशान वर बघ जरा वर बघ जेवतं काय
बघा कसं जेवता तो बघा केलेलो ना तो खाली मान घातला ना आता बघित रवा त्याच्या रे काय करीत तो नारळ जे प्रत्येक माणसाने आणलेलो प्रसादी म्हणून आता देतात तिकडे फोडूनच. नमस्कार मंडळी, जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.